काका, हे सगळं? जावयास या घरचा, मग मानपान तर करायलाच हवा. तुम्ही हे एवढं सगळं केल्याबद्दल खरंच थँक्यू. पण या फॉर्मॅलिटीजची खरंच काही गरज नाहीये. अरे असं कसं, आम्ही लेख देणार आहोत तुला. जो मुलगा आमच्या लेकीला आयुष्यभर जपणार आहे त्याला आम्ही नको का जपायला? काका, तुम्ही पण मला खूप जपलंय. खांडेकरांच्या आधी तुम्ही माझं कुटुंब आहात. तुमचं हे प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याहून जास्त मला काही नको. आतापर्यंत या घरात येताना तुझा अपमानच झालाय. यापुढे येताना सन्मानाने या घरात यायचं. काय ये. केळवण, केदार, तारिणी, हे सगळं किती छान आहे. आवडलं? मग आमच्या श्रीवल्लीची आयडिया आहे, आवडली ना? आवडली. अगं तारिणी बाळा, ये ना. सुमी, अगं हे एवढं सगळं काय आणि कोणी केलं? अगं केलं. अगं मला सांगायचं तरी मी मदत केली असती ना. हा हा हा, तुझं केळवण आणि तुलाच सांगायची मदत करायला. वा ग. चला चला आता बसा. अगं आम्ही दोघंच, तुम्ही पण बसा ना आमच्या सोबत, आपण सगळे मिळून जेवण करूयात. अगं केळवण तुम्हा दोघांचंच आहे ना, मग जेवायचा पहिला मान पण तुमच्या दोघांचाच. आजी, मानपानाचं काय एवढं? तुम्ही सगळे सोबत आहात, याहून मोठा मान कोणता असू शकतो आमच्यासाठी? प्लीज या ना, सगळे बसूयात आपण. अरे आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत आणि कायम तुमच्या सोबतच राहणार आहोत. चला चला आता बसून घ्या. हो. एक सेकंड. हे गिफ्ट आणले तुझ्यासाठी. ताई, केदार जिजू एवढा रोमॅन्टिक आहे आम्हाला माहिती नव्हता. मला पण. तू आणलंयस हे खरंच? हो, कशाला? आजच्या दिवसाची आठवण राहावी म्हणून. मी आणले तुझ्यासाठी. काय गरज होती या सगळ्याची केदार? अगं, उघड ना ते. बघू. अगं सुमी, हे बघ, हार्टचं पेंडंट. हार्ट शेपचा पेंडंट. दोघांचे फोटो आहेत त्यात. हा, बघ बघू. सो स्वीट. खूप छान आहे, मस्त. नमा, हे आठवण येशील प्लीज. आणि तुम्ही बसा बसा. हो. आला वाटतं हा 4 दिवसांनी परत. झाली सुरुवात. काय, कसली सुरुवात झाली? काय नाही, सध्या नाटकं सुरू आहे तिकडे. त्या शेजारच्या देशपांडेंना पण कळत नाही का माणसं कशी आहेत काय बघावं? नाही, दिली जागा भाडेकरूला. काही नाही ग, 2-3 महिन्यापूर्वी ना शेजारी नवीन एक जोडपं राहायला आलंय, मंचेकर नावाचं. तर नवरा आहे ना 2-3 दिवसांनी ना एवढा पिऊन येतो आणि त्या बायकोशी ना भयंकर भांडतो, कधी कधी मारहाण सुद्धा करतो.
नाही करायची भांडणं तर करा ना, स्वतःच्या घरात करा. पण नाही, त्यांना सगळ्यांना तमाशा दाखवायचाय. घर बघत नाही, दार बघत नाही, सण नाही का वार नाही, दारू प्यायची आणि मारहाण करायची. नवरा बायकोची भांडणं कोण मध्ये पडणार? मी बघते. तू काय करणार आहेस? समजावणार आहे त्यांना गोड भाषेत. तारिणी बाळा ऐक ना. आलेच. तारिणी केदार मी जातो, मी बघतो. गेली. आता बरोबर पिढा घेऊन येईल घरी. काय उद्योग आहेत खरंच. ए चल, पुन्हा जर माझ्या मागे आलीस ना थोबाड बुडीन तुझं. अहो असं काय करताय आणि तुम्ही अशा रस्त्यावर का भांडताय? तुम्हाला जे बोलायचंय ना आपण घरात जाऊन बोलू ना. चला ना प्लीज. तू आता मला शिकवणार? हा, तू मला शिकवणार? नाही. हे बघ, मी काय करायचं कसं वागायचं माझं मी बघेल, मला नाही शिकवायचं. आणि हा, पुन्हा जर का मला अडवलंस ना मुडताच पाडेल तुझा आणि त्याच्यावरून निघून जाईल, कळलं? हेल्प. अहो पण तुम्ही कुठे चालत आता ते तरी सांगा. हात उचलायचा नाही. दादा म्हणजे मी असं म्हणतेय की त्या बघा किती घाबरल्यात. बायको आहे ना तुमची, मग बायकोच्या अंगावर असं कोणी हात उचलतं का? हा, ए तू कोण आहेस? कोण आहेस तू? हे बघ, ही माझी बायको आहे. मी हिला मारीन, झोडीन, हिचा खून करीन. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? नाही बरोबर आहे तुमचं, आहे तुमची बायको आहे ती, पण म्हणून तुम्ही कसंही नाही ना वागू शकत तिच्यासोबत. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की शांतपणे बोला त्यांच्याशी. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते घरात जाऊन बोला ना. आणि असं आरडाओरडा करून काय होणार आहे? आणि हात का उचलताय? ही बाई कोण आहे मला बोलणारी? मी तुला मारीन, झोडीन, काय पण करीन. ही कोण आहे मला बोलणारी? एक मिनिट, तू बोलवलंस हिला? तू बोलवलंस का हिला? खरं सांग, नाही तर तुझा मुर्दा पाडी ना मी. अहो मला नाही माहिती या कोण आहेत. अहो मी हात जोडते हो तुमच्या पुढे, तुम्ही जा ना इथून. ताई मी तुमची मदत करायलाच आली इकडे. हे बघा, तुमचं या सगळ्याशी काही संबंध नाहीये. तुम्ही जा बरं इथून. हे बघा अहो, पण मी तुम्हाला अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ? मी माझं बघते, तुम्ही जा इथून. अहो हो, पण मी तुमची मदत करायला आली इकडे. अहो नको आहे मला मदत तुमची, मला सवय या सगळ्याची. तुम्ही जा ना, जा.